वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिव्हाग्ने सर्व विद्या मतिप्रदे. हा चिरागजी माझ्यासोबत एक गोड आवाज आजच्या दिवशी जॉईन झालेले आहेत. आयोजन नियोजन बघितलं, एक धावंगादेव चषक पटेल मितना आणि माची समाज आयोजित हे टुर्नामेंट कालचा शनिवारचा दिवस आणि आजचा रविवारचा दिवस, 2 दिवस एक क्रिकेटचा थरार बघायला मिळतोय. यावेळेला सामना रंगतोय जय धारावी, माफ करा, मोठा बंदर वर्सेस आईचा आशीर्वाद ह्या दरम्यान सामना रंगतोय. सामना 4 षटकाचा असेल. पहिल्या इनिंग मधील पहिला षटक मार्गस्थ. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू झाले. दुसरा चेंडू परिपूर्ण होतोय. धावसंख्येचा विचार केला, धावा झाल्यात 4 धावा. 15 मिनिटात सर्वांना सांगू इच्छितो, कर्णधार असेल, संघनायक असेल, खेळाडू असेल, पहिले 3 षटक आपल्याला 15 मिनिटात परिपूर्ण करायचे आहेत. अन्यथा आपला एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. आपल्या वाईट चेंडू. यस. तर क्रीडा रसिक, खेळाडू, पाहुणे मंडळी सर्वांना विनंती असेल, एक आग्रहाची विनंती असेल, त्यांना सांगू इच्छितो की जेवणाची व्यवस्था सर्वांची करण्यात आलेली आहे, तर त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यान येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. मॅचचा विचार केला, मोठा बंदर वर्सेस आईचा आशीर्वाद, ह्या 2 संघामध्ये एक लढत बघायला मिळते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, ऑफ लॉंगच्या दिशेने गेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार. आला धावंगादेव चषक, चौकार. चौकाराने धावा होत आहेत त्या 10. ह्या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स, हाय लगातार. दुसरा खणखणीत दर्जेदार चौकार. या चौकाराने धाव फलक हलते. धावा होत आहेत 14. अंतिम चेंडू असेल ह्या पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकातील. गोलंदाज दिलीप. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला वीरेनचा विचार केला. आतापर्यंत मागच्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार लावलेत. ह्यावेळेला पुढे पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न होता, परंतु एक धाव घेण्यापासून निश्चित वाचू शकत नाही. एक षटक परिपूर्ण होतंय. धावा होत आहेत विदाउट लॉस 15. पहिला षटक 15 धावेवर संपल्यानंतर दुसरं षटक धर्मेश घेऊन येईल. या सुंदर आयोजन नियोजन आजच्या सकाळच्या सत्रामध्ये एक गोड आवाज चिरागजी तांडेल यांचा ऐकत होते. आमचे परममित्र आहेत, मागच्या 4-5 वर्षापासून ओळख झाली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय गोड असा स्वभाव. तर येऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसरं षटक, प्रथम चेंडू घेऊन धर्मेश. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल पुन्हा एकदा वीरेन. ह्यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सर्कलच्या बाहेर. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा सुंदर प्रयत्नांना साजेचं यश. 2 धावांनी धावफलक हलते. धावा होतील त्या 17.
पहिला चेंडू ह्यावेळेला वीरेंचं कौतुक करावं लागेल, कारण की सातत्याने मोठे फटके खेळतोय. स्विच हिट मागचा चेंडू खेळला, अतिशय सुंदर कामगिरी करतोय स्वतःच्या संघासाठी, स्वतःला झोकून देतोय तोच वीरेन. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला, पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला कलेक्शन मात्र बघायला भेटलं नाही आणि परिणाम असा झाला की कॅच आउट व्हावं लागेल, बाद व्हावं लागेल, वीरेनला जावं लागेल. वैयक्तिक 14 धावेवर जाता जाता आपली कामगिरी मात्र चोख बजावली. धावा आहेत ह्यावेळेला 1 विकेट लॉस, 17 रन्स. ह्यानंतर होणारा सामना जय धारावी मोरवा बी वर्सेस देवलनगर. ह्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जो टॉस का बॉस आहे तिथे उपलब्ध व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे, मैदानाचा विचार केला. सुंदर चेंडू होता, तेज तर्रार चेंडू होता. चेंडू टाकल्यानंतर ऑफ च्या थोड्याशा बाहेर ट्रॅव्हल केला. परिणाम असा झाला की डॉटने सांगता झाली. प्रथमच चेंडू ललित मात्र ह्यावेळेला फेस करत होता. थोडासा जजमेंट मात्र ह्यावेळेला ललितला घेता आला नाही. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज धर्मवीर. आतापर्यंत 3 चेंडू. ह्यावेळेला पॉइंटच्या दिशेने वीरेंद्र सेवक कॉपीबुक स्टाईल पद्धतीने गेलाय पॉइंटच्या दिशेने. 2 धाव परिपूर्ण होत आहेत. तिसरा साठी प्रयत्न असेल का, परंतु अतिशय सुरेख फेकी होती, परंतु कलेक्शन मात्र कीपर यांच्या माध्यमातून दिसलं नाही आणि परिणाम 2 धावा धावफलकावर लागलाय. धावफलक फ्लाय होईल, धावा होतील त्या 19. 4 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातील, अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला ललित. ललित आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 1 डॉट आणि 2 धावा. अशा प्रकारे 100च्या स्ट्राईक रेटनी मात्र फलंदाजी करतोय ललित. पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न. खूप सुरेख चेंडू होता. एक जिथे हवा ती पोझिशन सुद्धा मिळवली होती, तिथे मारण्याचा निश्चितच कल होता. तसाच चेंडू होता, परंतु चेंडूला गती असल्या कारणाने चांगला कलेक्शन मात्र करता आलं नाही आणि परिणाम असा झाला की डॉटने सांगता झाली. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर खेळून काढलेला चेंडू. 1 धाव परिपूर्ण. ह्या 1 धावेने धावफलक फ्लाय होईल. धाव होतील 10च्या सरासरीने. 2 षटक 20 धावा. श्री गणेश मित्र मंडळ आयोजित पटेल मितना आणि माची समाज आयोजित जय धावंगादेव खेळवा चषक 2026. कालचा दिवस, प्रथम दिवस खूप सुंदर ते थरारक सामन्यांचा एक मेळा लागला होता कालच्या दिवशी. त्यानंतर आज अंतिम दिवस, मेगा फायनल डे. आज निश्चित होणार ह्या कोऱ्या करकरीत एक गोल्डन ट्रॉफी वर कोणाचं अधिराज्य असेल हे विचार केला. हे 4थं पर्व ह्या मितना, माची आणि पटेल समाजाच्या माध्यमातून दिसतंय. 3रं षटक मार्गस्थ. गोलंदाज राजेश आणि हा तोफा होता. सांगितलं गोलंदाजांनी तोफा कबूल करो, परंतु कबूल मात्र करता आला नाही. स्ट्रेट पंच निश्चितच वळतायत, दर्शवतायत हा आहे नो आणि नोच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर लागेल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्रीचा चेंडू असेल. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 2 षटक परिपूर्ण, 1 गडी मात्र बाद झालेला आहे. फ्रीचा कशा प्रकारे आणि ह्या वेळेला घुटनाटेक तमाशा देख तिकडे असेल क्षेत्ररक्षक, परंतु ह्या वेळेला त्याच्या मस्तकाला दस्तक दिली आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार आणि धावफलक खालील. धावा होतील त्या 27 धावा. सुंदर फटकेबाजी बघायला मिळते ललित यांच्या माध्यमातून. ललित हा वैयक्तिक 5 चेंडू खेळलाय खरा, परंतु 9 धावा. जवळजवळ 190च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो ललित. पुन्हा एकदा ललित सज्ज.
ह्यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता स्केल लेगच्या दिशेने चेंडू तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र सुंदर होता परंतु स्वतःला झोकून मात्र ह्यावेळेला देता आला नाही आणि परिणाम षटकार. 6 ने धाव फलक फ्लाय होईल धावा होतील 33 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय. तिसरा चेंडू ह्या वेळेला ग्लान्स केलेला चेंडू एक धाव परिपूर्ण होईल. फिल्डर फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागेल. स्वतःचा विकेट सुद्धा वाचून ठेवतोय ललित आणि चंदू. आणि धावफलकाचा विचार केला चेतन. धावफलक 34 धावेवर जाऊन पोहोचलाय. चांगला आक्रमक खेळाडू ललित ह्यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. गोलंदाज राजेश थोडासा महागडा ठरला जरी असला तरी विकेट घ्यावी लागेल आणि पंचांकडे अपील मागितलं जातंय परंतु तितक्या अपीलच्या मागे मात्र आत्मविश्वासाची कमतरता मात्र निश्चितच दिसली आणि बाईच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर लागेल. बॅट माफ करा एक धाव धावफलकावर ऍड होईल. 35 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडू येणे बाकी या षटकातील. पुन्हा एकदा आता ह्यावेळेला सज्ज चेतन. ह्यावेळेला चेंडू पडल्यानंतर उसळी मात्र घेतला फलंदाज. ह्यावेळेला काही करता आलं नाही आणि अवांतरच्या माध्यमातून एक धाव बाईच्या माध्यमातून एक धाव निश्चितच ऍड केली जाईल. एक धावेने धावफलक होईल ते 36. ह्या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी. कालच्या सत्रात बघितलं तर 4 षटक 40 45 50 धावा होत होत्या. काही सामने असे झाले की ज्यामध्ये 60 65. एक सामना असा झाला की ज्यामध्ये जवळजवळ 70 धावा ठोकल्या गेल्या. अंतिम सामना होता तो कालचा आणि त्यात पाठलाग करताना सुद्धा समोरच्या संघाने तब्बल 55-60 धावा ठोकल्या होत्या. आणि एवढा शेवटचा चेंडू लेगच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव परिपूर्ण होतोय. फिल्डर फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागेल ललित आणि चेतन यांना. आणि 3 षटक परिपूर्ण होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. व्हॉलंटियर पाणी घेऊन जायचंय. अतिशय सुंदर असं मैदानाचा विचार केला. फलंदाजाच्या लेगच्या साईडला झाडांनी भरलेला मैदानाच्या बाहेरची एकंदरीत व्यवस्था दिसते. आणि स्ट्रेटच्या दिशेने बघितलं तर कॅमेरामॅन तिकडे गुड वर्क करतोय मिस्टर मुन्नाजी जयस्वाल. त्याच्या मागे बघितलं तर उत्सव मिश्रा आजच्या दिवस आपल्याला कॅमेरामॅन मधून लाभलेले आहेत. त्यानंतर कॅमेरामॅनच्या मागच्या दिशेने जर विचार केला तर माकुणसार नावाचं एक मोठं गाव आहे. फलंदाजाच्या ऑफसाईडच्या दिशेने जो सफाळा आणि केळवा ह्या 2 स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. त्यानंतर एसटीच्या मागच्या दिशेने विचार केला तर समालोचन कक्ष आहे. समालोचन कक्षाच्या मागे केळवा आणि केळवा गाव ह्याला जोडणारा रस्ता. येऊया आता मैदानाकडे. असं एकंदरीत मैदानाची स्थिती. ह्यावेळेला अंतिम षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन आलोय ते मिस्टर जयेश. स्ट्राइक एंडला ह्यावेळेला ललित यास चेंडू सुपर चेंडू होता परंतु तितकाच अप्रतिम दर्जेदार आणि पॉवरफुल धावंगादेव चषक षटकार. धावा होत आहेत त्या 43. खूप सुंदर अप्रतिम दर्जेदार फटके हा ललित ह्या फलंदाजाच्या माध्यमातून माफ करा चेतन या फलंदाजाच्या माध्यमातून हा फटका आला होता. त्याला साजेशी शोभेल अशी ओपनर फलंदाज ज्याप्रमाणे ओळखला जातो तशीच चेतन ही फलंदाजी करतोय. त्याला अतिशय सुंदर साथ देतोय तो ललित. यावेळेला यॉर्कर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लेग लॉंगच्या आणि कॉव कॉर्नरच्या दरम्यान चेंडू टटवला. 2 धाव परिपूर्ण झाल्यात. एकंदरीत आपण बघितलं तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळते.
चेतन आणि ललित ह्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जसे उंच आणि लांब फटके मारतात तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा त्यांच्यात बघायला मिळतंय. असंच क्रिकेट सातत्याने खेळत राहिले तर तुम्हाला यशापासून कोण वंचित ठेवू शकणार नाही. पुढचा चेंडू, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफकट झाला होता. कॅचची संधी होती आणि ह्यावेळेला एकच फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. स्वतःला आवरलं सावरलं आणि पुन्हा मागे आला तो ललित आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. ह्यावेळेला धावसंख्येचा विचार केला 46 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत 1 गडी मात्र बाद झालाय. ह्या षटकातील अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडू येणं बाकी. बघा 3 चेंडूत निश्चितच 1 ते 2 मोठे फटके मारण्याचा कल असेल, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल. रोखायचं असेल तर विकेट घ्यावा लागेल तो फलंदाजाचा, परंतु ह्यावेळेला जोरदार फटका मारण्याच्या नादात मात्र कनेक्शन मात्र चेंडू आणि फळीचं ह्यावेळेला कुठल्याही प्रकारचं झालं नाही. परिणाम असा झाला डॉटने सांगता झाली. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. धावफलक 46 वर स्थिरावलाय. ह्यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, यस आ बैल मुझे मार, सुपर पॉवरफुल रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलचा हा फटका सीमारेषा पार दणदणीत हा आला षटकार आणि धावा झाल्यात त्या 52. अजूनही 1 चेंडू येणं बाकी. खूपच सुंदर फलंदाजी केली. एका बाजूला चेतन आणि एका बाजूला ललित. येऊया दुसऱ्या सामन्याकडे. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल जय धारावी मोर्या बी संघ वर्सेस देवलनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉक्स मध्ये येऊन उपस्थित दाखवायचे. अंतिम चेंडू ह्यावेळेला यस स्टँड अँड डिलेवर असेल का, परंतु त्याच्या आतमध्ये थोडस कनेक्शन मात्र योग्य प्रकारचं झालं नाही. ह्यावेळेला चेंडू आणि फळीचं थोडस द्वंद्व जो झाला होता त्याच्या थोडस कुठेतरी फलंदाज कुठेतरी मागे हटताना दिसतोय. बाद व्हावं लागेल अंतिम चेंडूवर. 52 या धावसंख्येवर 2 गडी बाद होऊन 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 53 धावाचं आव्हान असेल उर्वरित 4 षटकात. ह्यानंतर जो होणारा सामना आहे जय धारावी मोरवा बी वर्सेस देवलनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच समालोचन कक्षाच्या बाहेर बाजूला जो टॉस का बॉक्स आहे त्यामध्ये लगेच उपलब्ध व्हायचंय. आता लगेच तुमचा टॉस होईल आणि जे कोणी खेळाडू आल्यात, जे कोणी प्रेक्षक वर्ग आहे, गावकरी आहेत, मान्यवर आहेत, त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी रुचकर जेवणाची व्यवस्था मात्र निश्चितच श्री गणेश मित्र मंडळ धोंगापाडा यांच्या महिला वर्गांनी करून ठेवलेली आहे. तर आपण कुठेही जाऊ नये, जेवूनच जायचं आहे आणि हा मॅचचा आनंद मात्र निश्चितच ह्या मैदानाच्या आजूबाजूला राहूनच घ्यायचा आहे. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला, आईचा आशीर्वाद ह्याने खूप सुंदर अशी फलंदाजी केली. त्यातील ललित यांनी जवळजवळ 11 चेंडू खेळून 28 धावाची जबरदस्त कामगिरी केली. त्याचसोबत चेतननी 12 धावाची कामगिरी केली. नंतर वीरेन ह्या गोलंदाजाने फलंदाजाने 14 धावांची सुंदर कामगिरी केली. एकंदरीत 8 चेंडू आणि 14 धावा आणि त्याच्या जोरावर आईचा आशीर्वाद संघ जाऊन पोहोचला तो 52 या धावसंख्येवर. आणि मोठा बंदर यांच्यासाठी आव्हान असेल 53 धावांचं. चला आजच्या दिवस जास्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत, वेळ मात्र कमी आहे म्हणून मी सातत्याने 3 वेळा अनाउन्स झालेले. जय धारावी मोरवा बी संघ आणि देवलनगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉक्स मध्ये
देवलनगरचा धन्यवाद धन्यवाद. दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. वेळेचं भान ठेवून लगेचच टॉस होईल. कॅमेरामॅन आपण कॅमेरा टॉस का बॉक्स मध्ये घ्यायचा आहे. चल लगेच आघाडीचे फलंदाज मोठा बंदर. चला आघाडीचे फलंदाज आपण पाठवूया. थोडस आपल्याला स्पीड देऊया. तर सर्व खेळाडू क्रीडा रसिक यांचं आगत असेल, स्वागत असेल, सुस्वागतम असेल. मी सांगू इच्छितो, पंचांना सुद्धा विनंती करू इच्छितो की पहिले 3 षटक 15 मिनिटात आपले टाकून झाले पाहिजे. त्याच्यासाठी थोडासा फोर्स करायचा आहे. अन्यथा एक प्लेयर एक्स्ट्रा आपल्या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. तसंच संघनायक आणि इतर खेळाडूंनीही ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. सामना सध्या मैदानात रंगतोय. मोठा बंदर वर्सेस आईचा आशीर्वाद. आता जो टॉस झाला जय धारावी मोरवा बी संघ वर्सेस देवलनगर, ह्या दरम्यान जो टॉस झाला त्या दरम्यान देवलनगर won the toss and decided to field first. आणि आमंत्रण दिलं गेलं जय धारावी मोरवा बी संघाला की तुम्ही सर्वप्रथम फलंदाजी करा. येऊया पुन्हा एकदा मोठा बंदर वर्सेस आईचा आशीर्वाद ह्या रंगतदार सामन्याकडे. प्रथम चला मॅच स्टार्ट होतोय. मोठा बंदर साठी आव्हान असेल 53 धावांचं. जवळजवळ 13.25 ची सरासरी गाठावी लागेल. यस पंचांची इशारात होते. स्कोरर रेडी. प्रथम स्ट्राइक एंडला असेल धर्मेश, नॉन स्ट्राइक एंडला असेल जयेश, गोलंदाजीचा भार असेल ह्यावेळेला मनीष. प्रथम गोलंदाज आणि चेंडू मारल्यानंतर पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र ह्या वेळेला तटस्थ, कारण की फलंदाजाने थोडंसं शफल केलं होतं. ऑफस्टॉमच्या थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र इतका बाहेर नव्हता. परिणाम असा झाला की निर्धावने सांगता झाली. एक चेंडू, दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ. 6 ते 8 पावलांचं रनअप गोलंदाज मनीष यांच्या माध्यमातून. आणि ह्या वेळेला फलंदाजाच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, हा पोचून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. 6 ने धाव फलक ओपन होईल. श्री गणेशा होईल. 2 चेंडू 6 धावा. एक चेंडू डॉट केल्यानंतर 53 धावांचं आव्हान असते, तर ते थोडंसं प्रेशर असतं. तर प्रेशर कुठेतरी रिलीज करताना धर्मेश पुन्हा एकदा सज्ज. आणि ह्या वेळेला लेगच्या दिशेने हा आला सीमा रेषा पार षटकार. सातत्याने लगातार 2 फटके मोठे खेळल्यानंतर धर्मेश आपल्या संघाला सांगतोय की यस मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅचला काही लांब जाऊ देणार नाही. टार्गेटला यस चांगल्या पद्धतीने अचीव करेल. कुठलीही टीम आजच्या दिवस जी आली असेल त्यांनी इकडे समालोचन कक्षामध्ये येऊन रिपोर्टिंग करायची आहे अशी त्यांना कडकडीची विनंती असेल. पहिला चेंडू डॉट केल्यानंतर दुसरा स्ट्रेटच्या दिशेने षटकार, त्यानंतर तिसरा चेंडू लेगच्या दिशेने षटकार. हॅट्रिकची संधी असेल धर्मेश या फलंदाजासाठी. बघूया गोलंदाज रोखेल का. आणि ह्या वेळेला ते सर्रार चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर स्किड झाला. डॉटच्या माध्यमातून सांगता झाली. एकंदरीत ह्या षटकाचा विचार केला. पहिला चेंडू डॉट, दुसरा षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथा चेंडू डॉटच्या माध्यमातून, म्हणजे 4 चेंडू आणि 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज धर्मेश. यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. स्टेट पंच मात्र तटस्थ सांगतायत की आज चेंडू लीगल डिलिव्हरी आहे. 5 चेंडूची सांगता झालंय. अजूनही एकही गडी बाद न होता 12 धावा धावफलकावर लागतायत. आणि 12 धावा कोणी काढल्या असतील तर त्याचं श्रेय मात्र निश्चितच जाईल
धर्मेश या स्ट्राइक एंडच्या दिशेने असलेला फलंदाज. चेंडू गेलाय स्ट्रेट एस एन एरो. कॅमेरामॅनला अभिवादन करणारा वन बाउन्स. हा आला पॉवरफुल 4 आणि हा 4 धावेने धावफलक हलते. धावा फ्लाय होत आहेत त्या 16 या धावसंख्येवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 18 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता. पहिल्या षटक मनीष यांच्या माध्यमातून थोडंसं महाग ठरलं. 16 धावा खर्च झाल्या. तोच फलंदाजाचा विचार केला धर्मेश. 16 धावा वैयक्तिकरित्या 6 चेंडूमध्ये ठोकून काढल्यात. सामन्यामध्ये सुंदर अतिटटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत आईचा आशीर्वाद संघाने 52 धावा ठोकल्या होत्या. 53 धावाचं आव्हान मोठा बंदर या संघासाठी दिलं होतं. त्यानंतर पहिल्या षटकात 16 धावा पूर्ण केल्यानंतर कमबॅक करावं लागेल. ते फिल्डिंग संघ असणारा आईचा आशीर्वाद कोण करेल कमबॅक. गोलंदाज ह्या वेळेला गोलंदाजी करायला येतोय ललित. ललित बघायला गेला फलंदाजी चांगली केली. आता गोलंदाजीचा भार त्याच्या अंगावर असेल. ते आपल्या खांद्यावर असणारा भार पेलेल का हा प्रश्न असताना यस तो सांगतो यस मी रेडी आहे, तयार आहे, सज्ज आहे. आणि पहिला चेंडू निर्धावने सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलंय 16 या धावसंख्येवर. अजूनही एक गडी मात्र बाद झालेला नाहीये. म्हणजेच कुठेतरी पुढे आहे तो मोठा बंदर संघ. आणि ह्या वेळेला बॅटिकली चेंडू होता. चेंडू फक्त आणि फक्त हवेत ट्रॅव्हल करतोय. चेंडू खाली असेल स्वतः गोलंदाज ललित आणि आपली कामगिरी मात्र चोख बजावतोय. बाद व्हावं लागेल. फलंदाज ह्या वेळेला जयेशला भोपळाही न फोडता त्याला जावं लागेल पवेलियन एंडच्या दिशेने. जयेशची जागा घेण्यासाठी येतोय मिस्टर दिलीप. दिलीपला आईचा आशीर्वाद. आपल्या संघासाठी मोठे फटके खेळावे लागेल. रामायणातील एक राम जन्मापूर्वी मोठी 5 पिढीचं काम मात्र रामच्या जीवनामध्ये दिसलं. तो दिलीप रघु अज दशरथ असा हा दिलीप नावाचा फलंदाज ह्या वेळेला मैदान एंडच्या दिशेने जातोय. स्ट्राइक एंडवर तो फलंदाजी करेल निश्चितच. ह्या वेळेला दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झाल्या. 2 चेंडूचा विचार केला. अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली ललित या गोलंदाजाने. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. त्यानंतर गडी बाद करण्यात यश आलं. ते म्हणजे जयेश नावाचा एक ओपनर फलंदाज बाद झाला. तिसरा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला. एक शॉट मारण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मात्र नव्हता. परंतु चेंडू स्वतः येऊन बॅटशी चुंबन घेऊन विकेटच्या मागच्या दिशेने हा आला. समालोचन कक्षाला अभिवादन करणारा चौकार. 4 धावेने धावफलक हलते. धावा होत्या त्या 20. उर्वरित 15 चेंडू आणि 33 धावाची आवश्यकता. बघूया समीकरण आता 50-50 मॅच आहे असं म्हटलं तरी चालेल. 1-2 चेंडू चांगले पडल्यानंतर निश्चितच सामना एका बाजूला जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला जर विचार केला फलंदाजाला एखादा मोठा फटका आला तर सामना आपल्याकडे झुकू शकतो. बघूया तेच पाहण्यासाठी निश्चितच प्रेक्षक वर्ग तयार झालेले आहेत, सज्ज झाले आहेत. हा आला दर्जेदार 6 धावा. या 6 धावेने धावफलक फ्लाय होईल. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दिलीपचा आतापर्यंत विचार केला. स्ट्राइक एंडला पहिला चेंडू खेळला होता. त्यानंतर त्याच चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर
हा षटकार आला आणि वैयक्तिक 2 चेंडू खेळून 10 या धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे जवळजवळ 500च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आणि ह्या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. येस, कुठेतरी सामना झुकताना दिसतोय, तो म्हणजे मोठा बंदर ह्या संघाकडे कमबॅक करावं लागेल. आईचा आशीर्वाद ह्या संघाला. आणि ह्या वेळेला क्षेत्ररक्षकाला जागेवरून हल्लायला सुद्धा लागला नाही आणि चेंडू अतिशय सुंदररित्या हातामध्ये सरसावला गेला आणि बाद झाला. ह्या वेळेला दिलीप नावाचा एक तडाखेबंद फलंदाज जो 1 डाऊन आला होता, त्यांनी आपली कामगिरी मात्र चोख बजावली. म्हणजेच जवळजवळ 3 चेंडू खर्च केले आणि 10 धावा ठोकल्या गेल्या त्याच्या माध्यमातून. एकंदरीत आतापर्यंत 1.5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 26. 1 चेंडू येणं बाकी आणि 26 धावा. आणि समीकरण बघितलं तर 13 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण दिसतंय. 2 गडी निश्चितच गमावले आहेत. एक जयेश नावाचा, त्यानंतर दिलीप नावाचा एक तडाखेबंद फलंदाज जातोय. तर दिलीपची जागा घेण्यासाठी येतोय हेमन. या वेळेला स्ट्राईक एंडला असेल. स्वतः कसरत करतोय, थोडासा शरीराला मोकळं करतोय, कारण की मोठे फटके निश्चितच खेळावे लागतील. परंतु हा सामना बघितलं, मैदान बघितलं, ह्या मैदानामध्ये 1 ते 2 फटके आरामात एका षटकात लागले जातात. परंतु त्यासाठी तुम्हाला मनगटातली ताकद आणि मनातला आत्मविश्वास तो जागृत ठेवावाच लागेल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. लेफ्ट हँड फलंदाजाचा ह्या मैदानात जेव्हा विचार करतो तर वारा त्याला साजेचा नसतो. तशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. तो हेमन आणि हा चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकावर. यष्टी उद्ध्वस्त होत आहेत. गडी बाद होतोय. गडी क्रमांक 3. 26 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 26 धावा. खेळाडू, प्रेक्षक, मायबाप वर्ग, आलेले पाहुणे मंडळी, सर्वांना विनंती असेल की जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्याशिवाय आपण तुम जायचं नाही. श्री गणेश मित्र मंडळ धावंगापाडा पटेल मितना माची समाज आयोजित जय धावंगादेव केळवा चषक 2026 कालचा शनिवारचा दिवस आणि आज मेगा फायनल रविवारचा दिवस, 2 दिवसाचे हे सामने आयोजित केले आहेत. पर्व मात्र 4थं आहे. सुंदर आयोजन, नियोजन, अतिशय सुरेख मैदान बघायला मिळत आहे. खाजणचं मैदान असल्या कारणाने थोडंसं गरमीचं वातावरण मात्र निश्चितच दिसत असतं, परंतु तीच गरमी ह्या 2 संघांमध्ये दिसते. एवढेला 12 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता असताना एक बाईकच्या माध्यमातून ह्या चेंडूवर 1 धाव परिपूर्ण होतय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर बाईकच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर लागली जाते. धावा होत आहेत त्या 27 धावा. उर्वरित 11 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. ती मोठा बंदर ह्या संघाला यावेळेला स्ट्राईक एंडला धर्मेश आतापर्यंत 2 मोठे फटके खेळला आहे आणि एक चौकार सुद्धा लागवलाय. यावेळेला पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, या 6 आला. पॉवरफुल, सुपर, जवळजवळ 89 मीटर लांबीचा षटकार. 6 धाव फलक फ्लायविल धावा होतील त्या 33 ऑन द बोर्ड. सुंदर फटका बघितला. गोलंदाज थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू करतोय, तर स्वतःला ह्या चेंडूला गती देण्यासाठी स्वतः मात्र पुढे सरसावला आणि पुढे सरसावून चेंडू मात्र बॅटीच्या खाली घेतला. बॅटीच्या अतिशय मधल्या भागात चेंडू कनेक्ट झाला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. पुढील चेंडू, तिसरा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. 10 चेंडू 20 धावेची आवश्यकता.
ह्यावेळेला पुन्हा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजांनी ओळखलं, पारखलं, त्यानंतर चेंडूची गती आणि दिशा मात्र निश्चितच चेंज केली, फलंदाजाच्या अंगामध्ये टाकला गेला आणि परिणाम असा झाला की थोडासा पुश केला लेगच्या दिशेने. एक धाव परिपूर्ण झाली. समीकरण बघितलं, 9 चेंडू 19 धावा, 9 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज हार्दिक, हळवेला जोरदार टोला मारण्याचा प्रयत्न, चेंडू काव करण्याच्या दिशेने जातोय, एक धाव परिपूर्ण होते. चांगलं कलेक्शन, तितका सुपर पॉवरफुल थ्रो होता. रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा थ्रो होता. त्याच्या त्यामध्ये खांद्यामध्ये जी ताकद होती ती चेंडूच्या मागे लावली गेली आणि एक धाव समाधान मानावं लागलं. दोन्ही फलंदाज 35 धावा धावफलकावर लागल्यात. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला परशु, ह्यावेळेला स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा सातत्याने परशु पुढे जाऊन मारण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. ह्यावेळेला चेंडूवर फिंगर मात्र रोल केले. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघाला. निर्धावाने सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलाय आता 35 या धावसंख्येवर, म्हणजे उर्वरित 7 चेंडू 18 धावा. समीकरण थोडस महागडं वाटतंय, थोडस अशक्य वाटतंय, परंतु अशक्य आणि शक्य हे क्रिकेटमध्ये मात्र निश्चितच पाहायला मिळत नाही. बघूया अंतिम चेंडू. ह्यावेळेला चांगला आवाज मात्र आला, पण तो कनेक्ट. ओ सुपर! ग्लेन फिलिप्स, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, विराट कोहलीची आठवण करून देणारा झेल होता. सुपर, फॅब्युलस, फंटॅस्टिक. वाह! तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर स्वतःला झोकून द्यावं लागतं. क्रिकेट ह्या खेळामध्ये तेच स्वतःला झोकून देताना दिसतोय तो आईचा आशीर्वाद संघाचा लेग लॉंगच्या दिशेने उभा असलेला निलेश, मिस्टर हरेशजी पटेल, समाजसेवक मान्य श्री हरेशजी पटेल. आपण जिथे असाल तिथून आपण रंगमंचावर येऊन बसायचं आहे. सामना रंगतोय. एका बाजूला मोठा बंदर वर्सेस आईचा आशीर्वाद. ह्या दरम्यान 52-53 धावाचं आव्हान होतं. 3 षटक परिपूर्ण झाल्यात. 3 षटकात 35 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. हरेशजी पटेलचं स्वागत करतील मान्य ईश्वरजी पटेल. धन्यवाद, आपण इथे आलात वेळात वेळ काढून. खूप सुंदर सामना बघायला मिळाला. शेवटच्या चेंडू 7-18 धावेची आवश्यकता असताना अप्रतिम झेल बघायला मिळाली. ह्या आजच्या दिवसातील किंवा ह्या टुर्नामेंट मधील ही अव्वल दर्जाचा झेल होता. ह्यानंतर होणारा जो सामना आहे जय धारावी मोरवा बी वर्सेस देवलनगर. तर देवलनगर आपण फिल्डिंग चूज केले तर आपण लगेचच व्यूहरचना रचून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. हे 6 चेंडू किंवा टार्गेट चेंज पूर्ण झाल्यावर तर येऊया. 6 चेंडू 18. फुलटो चेंडू होता. चेंडू गेला लेगच्या दिशेने. ह्या वेळेला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर दणदणीत खणखणीत सुपर हिट फुलटो चेंडू होता. क्रिकेटमध्ये याला तोफा म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असताना हा गिफ्टच म्हणावं लागेल आणि गिफ्टचं स्वीकार केलं तो फलंदाज धर्मेशचं कौतुक करावं लागेल, कारण की धर्मेशने आतापर्यंत 4 मोठे फटके मात्र खेळले आहेत. त्यानंतर एक चौकाही लावलेला आहे. असं विजयाचं जर श्रेय कोणाला जाईल ते धर्मेश, परंतु अपूर्ण काम आहे. अपूर्ण काम धर्मेशला पूर्ण करावं लागेल. 5 चेंडू 12 धावेची आवश्यकता असताना हा काव करण्याच्या दिशेने आला. हा पुन्हा एकदा दर्जेदार षटकार. 4 चेंडू आणि 6 धावा. कौतुक करावं लागेल, वर्णन करावं लागेल. जब तक मैं क्रीज पर हूं तब तक हारने नहीं दूंगा असं सांगताना धर्मेश 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. 2 डॉट चेंडू जर आले तर निश्चितच सामना समीकरण बदलू शकते, परंतु धर्मेश जोपर्यंत क्रीज मध्ये आहे तोपर्यंत सामना लवकर संपेल. बघूया. 4 चेंडू 6 धावा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर
फलंदाजांनी चेंडू जाऊ दिला. पंचांनी सुद्धा ह्या सत्रामध्ये एक कसरतचा मौका मिळाला. त्या मौका पूर्णपणे उचलून घेतला आणि धावफलक होते यावेळेला 48. उर्वरित 4 चेंडू 5 धावा. यावेळेला पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू फक्त हवेत ट्रॅव्हल करतोय आणि हा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या पद्धतीने खांद्याच्या वरती तो झेल घ्यायला गेला होता, परंतु ह्या वेळेला अशा पद्धतीचा झेल घ्यायची आवश्यकता नव्हती. चेंडू पोटाच्या बाजूला होता तर स्वतःला आपल्या पायामधून थोडंसं वाकवलं गेलं आणि झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. 2 धावा धावफलकावर लागल्या. उर्वरित 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस असेल. हे सर्व खेळाडूंनी ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी चेस असेल. 3 चेंडू 3 धावा. हाला घुटना टेक तमाशात एक थोडस आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादात सामना आपल्याकडे झुकला आहे हे माहित असताना सुद्धा अशा एक ऑर्थोडॉक्स पद्धतीचा शॉट खेळण्याची काहीही जरूरत नव्हती, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी कमबॅक करतोय संघ. आईचा आशीर्वाद. निश्चितच 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस. जर रिव्ह्यू घ्यायचा वाटला तर ते पंच घेतील. पंचांना जर डाऊट आला तर पंच रिव्ह्यू घेतील, परंतु कुठल्याही खेळाडूला रिव्ह्यू साठी कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नसेल ह्याची नोंद घ्यायची आहे. ह्यावेळेला चेंडू गेला सीमारेषा पार. फ्लॅट षटकार. सामना फिनिश होतोय. ह्यानंतर होणारा सामना जय धारावी मोरबी देवलनगर. आपण लगेचच फील्ड रचून घ्यायची आहे. तर दरम्यान सामना झाला होता मोठा बंदर आणि आईचा आशीर्वाद ह्या दरम्यान. तर मोठा बंदर संघ खूप सुंदर रित्या विजय मिळवला. अभिनंदन असेल आणि पराभूत संघाचं कौतुक असेल. त्यानंतर सामने म्हटले तर त्याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यासाठी ह्या टुर्नामेंटसाठी जे देणगीदार मिळालेले आहेत त्यांचं मी नाव अनाउन्स करतो. तर मनसे तालुका अध्यक्ष पालघर श्री हर्षलजी पाटील